गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात. पहिला प्रश्न तर हा पडला असेल तुम्हाला की ह्याचा लुक का असा चेंज झाला. तुम्हाला तर माहिती आहे मला बरेच दिवसापासून क्लीन शेव करायचं होतं बिकॉज खूप कंटाळा आला होता मला शेवचा दाढीचा. त्यामुळे विचार केला की क्लीन शेव करतो आणि थोडासा लुक चेंज करत राहिला पाहिजे. कारण का सेम लुकमध्ये मजा नाही येत. हेअरस्टाईल किंवा बियर्ड हे चेंज करत राहिलं पाहिजे. आपण थोडा मजा लेना चाहिए जिंदगी में. आणि आजचा ब्लॉग आम्ही खूप संध्याकाळी स्टार्ट केला आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि तुम्हाला विचार पडला असेल आता आजच्या ब्लॉगमध्ये काय नवीन असणार आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात जास्त गंमत आणि मजा असणार आहे. कारण का आजचा हा ब्लॉग आमचा आहे, हा आहे चिमूचा बड्डेचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज 28 ऑक्टोबर आज आहे चिमूचा बड्डे आणि आम्ही चाललो आहे चिमूच्या बड्डेच्या सेलिब्रेशनला. आज चिमू 3 वर्षाची झाली आहे आणि तिला खूप मजा वाटते. ती कधीपासून मला फोन करून बोलते जीजू आप का हो, जीजू आप का हो. तिला बोललो मी कारण का ऑफिस सुद्धा आहे, आज वर्किंग आहे माझं आणि त्यामुळे थोडंसं टाइम काढून मला जावं लागतं आहे. बॉसनी खूप बडबड करून मला सुट्टी दिली आहे. म्हणजे सुट्टी नाही दिली आहे, थोडंसं टाईमसाठी कंपन्सेशन दिलं आहे की 2-3 तासासाठी तुझा बड्डे सेलिब्रेशन झालं की परत लॉग इन कर. आणि हर्षाली ॲज युजल रेडी झाली आहे कम्प्लीट. आणि आमची जायची गडबड झाली, आम्हाला लेट झालाय कारण का कधीपासून ते लोक बिचाऱ्यांची वाट बघतात. बट संध्याकाळचा टाइम आहे, देवांनाही असं ठेवून नाही जाऊ शकत म्हणून देवबत्ती पहिले गेली आम्ही. आणि आता जायची घाई. जाता तिची एक इच्छा होती की मी तिला सायकल घेऊन द्यावी, ती पण येल्लो कलरची. आणि कालच जाऊन मी येल्लो कलरची सायकल तिच्यासाठी बुक करून आलोय. आता जाता आपण सायकल पण घेऊन जाऊया. तिची थीम आहे ना मरमेड्स आहे, मीन्स जलपरी. हा, तिला जलपरी खूप आवडते. जलपरीचा थीम पण केलाय. डेकोर आता डेकोर कसं केलंय माहित नाही, पण त्यात थोडंसं जलपरी आहे. आणि हे पण केलंय काय, केक पण मरमेडचा आहे आणि तिचा ड्रेस पण मरमेडचा आहे. तिचा ड्रेस आम्ही कालच घेतलाय कारण का तिच्या पप्पांनी सांगितलं तिला मरमेडचं थीम करायचं. त्यामुळे ड्रेस आम्ही घेतला आहे मोमेन मी नेक्स्ट मधून. आणि मोमेन मी नेक्स्ट तुम्हाला हा पण मोमेन मी नेक्स्टचा ड्रेस आहे आणि आता त्यांनी गिफ्ट केला होता. सो थँक्यू मोमेन मी नेक्स्ट. आणि आजचा चिमूचा ड्रेस पण खूप सुंदर असणार आहे आणि तिला एवढा सुंदर वाटतोय ना खरंच. विदाउट मेकअप पण आज म्हणजे थोडंसं गेट टचअप असेल, थोडंसं रेडी होणार आहे ती. छान वाटेल यार. आणि मग आता जाऊया लवकर, जास्त उशीर नाही करत आहे आम्ही. जाता तिचा केक घ्यायचे, कपडे घ्यायचे आणि तिची सायकल घ्यायची आहे. आणि आजची आमची गंमत बघा. सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच एंड पर्यंत बघत राहा, तुम्हाला पण खूप मजा येणार आहे. आज आहे चिमूचा आणि 3rd बर्थडे. एंड पर्यंत बघा. सो लेट सेलिब्रेट चिमूचा 3rd बर्थडे. चलो. कामोठ्यामध्ये भगवती सायकलमध्ये आम्ही सायकलची बुकिंग काल केली होती चिमूची. आणि बर्थडेच्या 2 महिन्या अगोदरपासून सायकल मागते, मला सायकल पाहिजे. सो ही तिच्यासाठी आम्ही येल्लो सायकल घेतली आहे कालच. भाई गाडी में डाल दोगे? चलो. बिल चाहिए क्या? नहीं ना. चलो. 2 महिने झाले सायकल मागते. फायनली जीजू मला सायकल घेऊन द्या. सायकल घ्यायचं मागचं रिझन असं आहे कारण का बाईक वगैरे घेतला तर त्याचा नो यूज आहे. वेस्पा किंवा बाईक किंवा कार घेतला तर काहीच यूज तर नाही आहे. बट सायकल घेतली तर तिची हाईट तरी वाढेल. थँक्यू बाई. चिमूचा मोठा केक चिमूच्या पप्पाने घेतला आहे आणि छोटा केक आम्ही इथे ऑर्डर केला आहे द केक वर्ल्डमध्ये. आणि केकचा थीम खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो मी. कारण का दुसरे एवढे सगळे शॉप्स होते पण आम्हाला लवकर डिझाईन करून देणारा कुठला शॉप नव्हता. झाला आमचा केक रेडी. ओपन करून दाखवता येईल का? हा आहे चिमूचा छोटासा मरमेड केक. थँक्यू. पॅक करा.
निशेच्या बिल्डिंग खाली पोहोचलोय. आता आम्ही जातो सायकल घेऊन आतमध्ये. मला बर्थडे गर्लचं एक्सप्रेशन बघायचं आहे खरं तर. आणि डेकोरेशन सगळे बोलतात एकदम टॉपचं डेकोरेशन केलं. आता घरी जाऊन तुम्हाला डेकोरेशन दाखवतो मी. आणि हा ड्रेस चिमूचा ड्रेस पण घेतलाय. डेकोरेशन सगळे बोलतात तू जरा वेगळा दिसतोय आज. Here we go. बर्थडे एक्सप्रेशन बघूया आता आपण. माझी मम्मी वगैरे सगळे आले. चिमू इधर आओ बाबू. युअर बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. वाव हॅपी बर्थडे गुड्डी. इथे दाखव, इथे दाखव. काय डेकोरेशन. हॅपी बर्थडे गुड्डी गो. पकडी दीजिए को. हॅपी बर्थडे. किसका बर्थडे? So beautiful decoration baby. तेरा बर्थडे. अरे वाह वाह वाह. क्या नहीं दे रहा पापा? मेरी बेटी आई. डेगल एकदम खुश आहे आमची डेकोरेशन बघून ना. किसका बर्थडे है याशी? तेरा बर्थडे. सो ब्युटिफुल डेकोरेशन. डेकोरेशन खूप सुंदर केलंय आणि खरंच मला म्हणजे खूप आवडलं. नाही केलं तसे कलर मे बी त्या लोकांना भेटला नसेल बट खूप छान दिसतंय. याशिका S3 खूप भारी. हा काय ऋग्वेद पण आला ऑफिस वरून डायरेक्ट. रियू बाकी सब बच्चों लोग किधर है? अरे वाह अभी छोटे हो. वो देखो वो देखो वो देखो. जैन अल्फा है. सब जनरेशन है हम लोग के पास. सब जनरेशन. अभी और एक आ रहा ना. अभी आने वाला जनरेशन कौन सा है? अभी आने वाला अल्फा. बेटा नहीं अल्फा. सुंदरीचे नखरे बघा आमचे. सुंदरीचे नखरे. कैसा करने का गुड्डी? ऐसा का ऐसा पूरा ले. चलो अभी ले लो. आमची मरमेड खूप ब्युटिफुल दिसते है ना. किसका बर्थडे? हॅपी बर्थडे याशी. आमच्या बर्थडे गर्लचं नाही इथे फोटोशूट चालू आहे आणि कशी पोज देते बघा आमची बर्थडे गर्ल. गुड्डी पोज दे ना पोज. कशी उभी राहिली आहे. आमची चिमू 3 वर्षाची झाली आहे पण मोठ्या लोकांसारखी पोज देते बघ. हा आहे मोमेंट मीचा ड्रेस आणि किती सुंदर दिसतोय आणि कसा दिसतोय तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा या ब्लॉग मध्ये. आणि छोटी छोटी पोरं पण आहे आमच्या घरामध्ये. ए छोट्या पोरांचा बर्थडे असला तर छोटे पोरं लागतात ना. छोट्या पोरांशिवाय छोट्या पोरांचा बर्थडे इनकम्प्लीट आहे. आमचा डान्स चालू आहे. चांदी को सिक्को मैं तेरी रानी तू मेरा हुकुम को. तुझा नाव काय है तुझा गाव काय. ये बाद में पहनेंगे. आमचे केक बघा. चिमूला ना मरमेड खूप जास्त आवडते त्यामुळे मरमेडच्या थीमचा आम्ही केक मागवलेला. तिच्या पप्पांनी पण आणि आम्ही सुद्धा हा छोटा केक आम्ही घेतला होता दुपारी जाऊन आणि हा तिच्या पप्पांनी केला होता.
तिकडे चेंबूरला. पण आपल्या याच्यामध्ये खासियत आहे की कस्टमाइज केक शिवाय आपण केक नाही ऑर्डर करत ना. आपल्या प्रत्येक बर्थडेला सगळ्यांच्या बर्थडेला केक कस्टमाइजच पाहिजे. नाही तर आम्हाला केक नको. केक पाहिजे कस्टमाइजच पाहिजे. आणि अजून आमचं काही फोटोशूट संपत नाहीये. तिला फोटोचे खूप म्हणजे खूप आवड आहे. चिमू आता आमची आरती चालू आहे. किती जण आहेत बर्थडे साठी. बर्थडेला जर क्राऊड नसेल तर मजा नाही येत. फॅमिली हर्षालीची एवढी मोठी आहे की बाहेरच्यांना जास्त बोलायची गरजच नाही पडत. फॅमिलीच एवढी मोठी आहे. हॅपी बर्थडे डिअर चिमू. हॅपी बर्थडे टू यू. चिमू येलो कलर की साइकिल. वाव किसकी? तेरी. चिमू कैसा है साइकिल? बहुत अच्छा है. किसने दिया? येलो कलर है बाबू. इसको निकाले तो येलो कलर है. सी येलो कलर. 2 महिन्यापासून बोलते हैं मला मेरे को आप येलो साइकिल देना पप्पा टेरी. अरे चांगली फोटो काढाय. तिची धांदळ बघा टेडीसाठी. किसने दिया चोडी? जे गिफ्ट तिने बघितले तिथे एक्साइटमेंट बघा. नेक्स्ट लेवल एक्साइटमेंट आहे तिला. टेडी आया है ना. टेडी को लेके सोना आज. वाव वाव. तो केक कटिंग झालं. आता आमची चालू आहे डिनर पार्टी. आज डिनरला आहे आमच्याकडे सीख कबाब बिर्याणी. मटर पनीर आणि पुरी पालक. तू काय खातेस? मिक्स. सगळा भाजी बिजी दिसते माझ्या तू याच्यामध्ये. तर पालक आहे काय? मिक्स. वा. डिनर पार्टी झाली की आम्ही जाणार घरी. व्हेज पुलाव पण आहे. खूप मेन्यू आहे. खीर पण आहे. ज्यूस पण आहे. हा घेतलास काय परत? हिला मी कधीपासून सांगतो मिरिंडा पियायचं नाही तरी पण पित्याच्या वर असते. ठीक आहे. आज चिमूचा बर्थडे. आज तुला सगळं माफ आहे. ठीक है. मैं जा रहा हूँ अभी घर पे. बाय बाय. किधर? साइकिल लेके? साइकिल सोडून दे आता बेबी. हाँ चला चल. चलो चलो. बर्थडे झालाय आमचा आणि सगळ्यात लास्ट आम्हीच थांबलोय. हो कारण आम्ही जवळ राहतो ना म्हणून आम्हाला थांबवलंय. म्हणून तर. आणि आमची बर्थडे गर्ल बघा चेंज. आम्ही बर्थडे चेंज केला. बर्थडे गर्ल थकली आहे खूप. हो बर्थडे गर्ल खूप थकली आहे. आणि सायकल चालवते घरातच. आणि तिचा घरच एवढा मोठा आहे की खाली जायची गरज नाही. ती सायकल इथेच फिरवते. आणि ती एवढी थकली होती ना की आम्ही चेंज केले तिचे ड्रेस. बिकॉज ते जलपरीचा जो ड्रेस होता तिच्या पायात अडकतोय है ना बाबू. आमचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट झालं. खूप फॅमिली आमची एकत्र येते ना तेव्हा आमचं घर खूप भरलेलं. आणि खूप मोठी फॅमिली असल्यामुळे कोणाची बाहेर जायची गरज पण लागत. मजा आली आम्हाला. जेवण पण मस्त होतं. पोरांनी खरं तर खूप एन्जॉय केलं. येस बेबी. गिव्ह मी अ किस. गिव्ह मी अ किस. हा पण आमचा लाडका काय पण जॅन मध्ये बर्थडे. हा लाडका सायकल पाहिजे. याला बाईक द्यायला लागेल. नको बाईक नको ना. सायकल. आणि सो इथेच ब्लॉग आम्ही आता एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे माझ्या बायकोच्या बर्थडेचा. माझा बर्थडे. सो छोटासा सिम्पल सेलिब्रेट करणार आहोत. काय प्लॅनिंग काय प्री प्लॅनिंग प्लॉटिंग काहीच केली नाहीये. फक्त बर्थडे आहे. सो त्याच दिवशी डिसाइड होईल. बट ऑब्वियस गिफ्ट तर मला भाई दिलंय. सो मी गिफ्टची डिमांड नाही करणार. बघूया डेट प्लॅन करणार
तीनों के साथ आता माझे पप्पा मला काहीतरी गिफ्ट देतील, त्याची मी वाट बघते. एकटा ड्रेस दिलाय, पण आता बघू ना, कारण कुणाला असं बोलतोय घरून गिफ्ट आला नाही तुला. येईल लवकरच. मी 17 Pro दिलाय, बघूया पप्पा देतील ना तुला. पप्पा काय देतील. सो स्टे ट्यून नाही, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो हा ब्लॉग कसा होता हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय एव्हरीवन.